काय म्हणतोय इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस का हे काय पर्यावरण प्रेमी मवाली आहेत का गुंड आहेत का नाही हे कशासाठी चाललंय? माझं म्हणणं हा अट्टाहास काय की साधुग्राम तिथंच करायचं. या 10 वर्षामध्ये तिथं झाडं लावायला परवानग्या कोणी दिल्या? तुम्हीच दिल्या. आणि आता तुम्हीच सांगणार की ते पाडायचं कोणाच्या पैशाने? आमच्या नागरिकांच्या. हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या 1800च्या बदल्यात आम्ही 18,000 लावू, तर 18,000 जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना तिथं साधुग्राम उभा राहा. आता हा जो महत्वाचा मुद्दा आहे की इथं साधुग्राम करूच नका तो संपूर्ण. आणि याच्यातला मुख्य मुद्दा हा आहे की या सर्व आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहेत, त्या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत, मंगल कार्यालय काढली आहेत. स्वतःच्या जमिनींवरती या सगळ्या गोष्टी चालतात. आणि या साधुग्रामसाठी म्हणून तुम्ही इथली झाडं तोडून त्यांना तिथं बसवणार आणि मग हे दर 12 वर्षांनी करत राहणार. गेल्या 12 वर्षापूर्वी या तपोवनालगत 300 एकर जागा कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून महापालिकेने डिक्लेअर केली. बरोबर. काय केलं? 300 एकर जागा कोणी हडप केली? याचे पहिल्यांदा तुम्ही सांगायला पाहिजे अशा सुनावणींमध्ये उत्तर पाहिजे. तुम्ही अमुक 75 आणि तमुक 3 असं काहीतरी आम्हाला सांगत बसताय. याच्यात वेळ घालवू नका. सरळ सरळ हा रद्द. आणि इथं बाबुल नाना पण जे म्हणत होते की सक्षम अधिकारी, ज्या कुंभमेळ्यासाठी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्यातल्या काहीही झालेल्या नाही. गेल्या वेळेला चेंगराचेंगरीत 36-37 जण मेले, तो रस्ता आजही रुंद केलेला नाही 24 वर्षानंतर. यासाठी तुम्ही काय करणार आहात त्याबद्दल महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा. झाडं कुठली तोडला जात आहे? म्हणजे सामान्य माणसांनी झाड तोडलं तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा. मनुष्यवधाचा गुन्हा. तुम्ही 1800 खून करायला तयार आहात. त्याच्यामध्ये तुम्ही ठरवणार यातले किती आवश्यक खून, किती अनावश्यक खून, याच्यातल्या किती पारंपरिक झाडं. आता झाडांमध्ये जातीयवाद आणणार का? पारंपरिक झाडं, अपारंपरिक झाडं, त्या अपारंपरिक झाडांमध्ये बाबूळ असेल आणि आणखीन कुठले असतील, झाडांमध्ये जातीयवाद नका आणू. एकही झाड कापलं गेलं नाही पाहिजे. एक झाड कापणं हे सुद्धा हत्या आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही पब्लिक आहोत, तुम्ही पब्लिक सर्वंट आणि तुम्ही रंगमंचावरती आहात. इथं अभिनेत्यासारखं